माझे नाव नंदिनी आहे. माझे नाव जान्हवी आहे. माझे नाव राम आहे. माझे नाव दीपक आहे. माझे नाव अनिकेत आहे. माझे नाव मनस्वी आहे. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. आज आम्ही छोटासा प्रयोग दाखवणार आहोत. प्रयोगाचे नाव विद्राव्य पदार्थ आणि विद्राव्य पदार्थ. प्रयोगाचे साहित्य: एक पाण्याची बाटल, 2 काचाचे ग्लास, 2 वाटी, मीठ, साखर, खडा, गोड तेल, चमचा. एका ग्लासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊन तिच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर टाकून त्याला ढवळून घेऊया. साखर पाण्यात विरघळली आहे. दुसऱ्या ग्लासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून त्याला ढवळून घेऊया. मीठ पाण्यात विरघळले आहे. एका वाटीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊन त्यामध्ये वाळूचा खडा टाकून त्याला ढवळून घेऊया. वाळूचा खडा विरघळला नाही. अनुमान: पाण्यामध्ये मीठ आणि साखर विरघळली आहे. जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात त्यांना विद्राव्य पदार्थ असे म्हणतात. पाण्यामध्ये वाळूचा खडा विरघळलेला नाही. जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही त्यांना अविद्राव्य पदार्थ असे म्हणतात. आपण एका ग्लासात गोड तेल घेऊया आणि त्याच्यात 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून ढवळून घेऊया. मीठ विरघळलेले नाही. दुसऱ्या ग्लासात 1 ते 1.5 चमचा साखर टाकून ढवळून घेऊया. साखर विरघळली नाही. साखर आणि मीठ विरघळले नाही. गोड तेलात साखर आणि मीठ विरघळत नाही, कारण साखर आणि मीठ ध्रुवीय रेणू आहेत, तर गोड तेल हे ध्रुवीय असते आणि समान सारख्यात विरघळते. लाईट जवळीक या तत्त्वानुसार ध्रुवीय पदार्थांना पाणी ध्रुवीय पदार्थांना विरघळवतात, पण तेलासारख्या ध्रुवीय पदार्थांना नाही, कारण तेलाचे रेणू साखर मिठाच्या रेणूंना आकर्षित करू शकत नाही.